आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, राज्यातील शेतकऱ्यांना 53,727 कोटींची भरपाई मिळणार आहे। तर जो कोरडवाहूचा आमचा शेतकरी आहे यांना हेक्टरी 18,500 रुपये मिळतील। जो आमचा हंगामी बागायती शेतकरी आहे त्याला 27,000 रुपये हेक्टरी मिळतील। आणि जो आमचा नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजची बातमी खरंच तुमच्यासाठी दिलासा देणारी आणि आनंदाची आहे। गेल्या अनेक दिवसांपासून ज्याची सगळे आतुरतेने वाट बघत होते तो पीक विम्याचा पैसा आता हळूहळू शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आतापर्यंत फक्त आज येईल उद्या येईल अशा चर्चा सुरू होत्या, पण प्रत्यक्षात खात्यात काहीच दिसत नव्हतं। त्यामुळे अनेकांच्या मनात शंका आणि नाराजी तयार झाली होती, पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलते। त्यामुळे पुढील शेती हंगामासाठी नियोजन करताना तुमचा आत्मविश्वास 100% वाढेल। आता महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, या कालावधीतील थकीत पीक विम्याचा प्रश्न होता। या 3 वर्षांचा बाकी असलेला निधी आता एकत्रितपणे शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जात आहे। यासाठी शासनाने मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर केला असून त्याची अंमलबजावणी प्रत्यक्षात सुरू झालेली। शासनाने या जिल्ह्यांची अधिकृत यादी देखील जाहीर केली। त्यामुळे जर तुमचा जिल्हा या यादीत असेल तर आज किंवा उद्या तुमच्या खात्यात ही रक्कम 100% जमा होईल। त्यामुळे आता काळजी करायची गरज नाही, टेन्शन घ्यायची गरज नाही। आणि विशेष म्हणजे यावेळी हा विमा पूर्णपणे म्हणजे 100% रक्कम शेतकऱ्यांना दिली जात असल्याची अत्यंत महत्त्वाची माहिती शासनाकडून देण्यात आली। आता ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे, त्यासोबतच शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक सुद्धा आहे। मित्रांनो, जर तुम्ही पहिल्यांदाच आमच्या चॅनलवर आले असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण इथे आपण नेहमी शेतकऱ्यांसाठी उपयोगी आणि महत्त्वाच्या अपडेट्स सोप्या भाषेत देत असतो। चला तर मग आता थेट मुद्द्याकडे वळूया। शेतकरी बांधवांनो, सरकारने जे आश्वासन दिलं होतं ते आता प्रत्यक्षात उतरायला सुरुवात झाली। पीक विम्याची रक्कम आता थेट बँक खात्यांमध्ये जमा व्हायला सुरुवात झाली। यासाठी शासनाने मोठा निधी उपलब्ध करून दिलेला असून राज्यातील सुमारे 16 जिल्ह्यातील लाखो शेतकरी कुटुंबांच्या खात्यात मदत पोहोचायला सुरुवात सुद्धा झाली। आता एक महत्त्वाची सूचना लक्षात घ्या, तुमचं खातं जर बँक ऑफ बडोदा किंवा स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल तर एकदा तुम्ही तुमचा मोबाईल नक्की तपासून बघा, कारण अनेक शेतकऱ्यांना पैसे जमा झाल्याचा मेसेज यायला सुरुवात झालेली आहे। शासनाकडून असंही सांगण्यात आलं आहे की सध्या काही निवडक बँकांमार्फतच रक्कम टप्प्याटप्प्याने वितरित केली जाईल। आणि सर्वात आनंदाची बातमी म्हणजे यावेळी प्रत्येक पात्र शेतकऱ्याला प्रति हेक्टरी 40,000 रुपयांपर्यंतची मोठी मदत थेट खात्यात दिली जात आहे। त्यामुळे ही संधी नक्की तपासा आणि तुमच्या खात्याची स्थिती तुम्ही लगेच चेक करा। तर मित्रांनो, लक्ष द्या, याबद्दल सरकारने आधी स्पष्टपणे मार्गदर्शन केलं आहे। ही मदत सरसकट एकसारखी भेटणार नाही। तुमचं पीक कोणतं होतं, त्या पिकाचं किती नुकसान झालं आणि तुम्ही पीक विमा भरलेला होता का, या सगळ्या गोष्टींची तपासणी करूनच रक्कम ठरवली जाईल। त्यामुळे प्रत्येक पात्र शेतकऱ्याला त्यामुळे तुम्हीही तुमचं खातं वेळोवेळी तपासत राहा, कारण कधीही तुमच्या खात्यात मदत जमा होऊ शकते। आता एकदम सोप्या उदाहरणातून आपण समजून घेऊ शेतकरी बांधवांनो। समजा तुमचं कापूस पीक मोठ्या प्रमाणावर नुकसानग्रस्त झालं असेल तर सध्या काही शेतकऱ्यांच्या खात्यात साधारणपणे 27,000 ते 40,000 रुपयांच्या दरम्यानची रक्कम मदत म्हणून जमा केली जात आहे। त्याचप्रमाणे जर तुम्ही बाजरीचं पीक घेतलेलं असेल तर बाजरी पिकासाठी सुद्धा चांगली मदत सरकारकडून देण्यात येत आहे। अंदाजे 16,000 पासून तर 22,000 रुपयांपर्यंतची रक्कम थेट खात्यावर जमा होत आहे। म्हणजेच प्रत्येक पिकानुसार आणि नुकसानीनुसार मदतीचा आकडा बदलत आहे। आता सगळ्यात जास्त चर्चा ज्या पिकाची सुरू आहे ते म्हणजे तांदूळ पीक। तांदूळ पीक घेतलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर जवळपास 38,000 रुपयांच्या आसपास रक्कम जमा होत असल्याचं समोर येत आहे। तसेच उडीद पिकाचं पूर्ण नुकसान झालेल्या आणि विमा भरलेल्या शेतकऱ्यांना 36,000 रुपयांपेक्षा जास्त मदत दिली जात आहे। त्यामुळे ही फक्त आकड्यांची गोष्ट नाही शेतकरी बांधवांनो, तर ती तुमच्या घामाच्या किमतीची खरी ओळख करून देणारी मदत आहे। त्यामुळे अनेक कुटुंबांना पुन्हा उभं राहण्याची ताकद भेटणार आहे। आता पुढची महत्त्वाची अपडेट आहे का, जर तुम्ही तीळ, सोयाबीन आणि करडई ही पिकं घेतलेली असतील तर शासनाने मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर केलेला आहे। आणि हा निधी आता थेट टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा होताना दिसतोय। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी विमा भरलेला आहे त्यांनी आपलं खातं नक्की तपासत राहावं, कारण कधीही रक्कम तुमच्या खात्यावर येऊ शकते। तर शेतकरी बांधवांनो, आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे सोयाबीन आणि तीळ या पिकांसाठी आता पीक विम्याची रक्कम खात्यावर जमा होऊ लागली आहे। आता विशेष म्हणजे
हा सगळा पैसा फक्त चालू वर्षाचा नाही तर मागील 3 वर्षांपासून प्रलंबित असलेला निधी आहे, जो आता प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यात येतोय. गेल्या काही वर्षात अतिवृष्टी, गारपीट आणि कधी पूरस्थितीमुळे शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं. त्यावेळी अनेक शेतकऱ्यांनी नियमानुसार पीक विमा भरला होता, पण काही तांत्रिक कारणांमुळे ही मदत वेळेवर मिळू शकली नाही. त्यामुळे अनेकांच्या मनात नाराजी होती. पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलली. शासनाकडून स्पष्ट करण्यात आलंय की शेतकऱ्यांनी कोणतीही काळजी करायची गरज नाही. सर्व कागदपत्रांची तपासणी पूर्ण झालेली असून पात्र शेतकऱ्यांची अंतिम यादी तयार करण्यात आली. त्यामुळेच आता कोणत्याही अडथळ्याशिवाय रक्कम थेट बँक खात्यामध्ये जमा केली जात आहे. म्हणजेच आता कोणत्याही या संपूर्ण प्रक्रियेसाठी बँकांनीही जोरदार तयारी सुरू केली असून दिवसरात्र काम करून निधी खात्यांमध्ये वर्ग करण्याचं काम सुरू आहे. आणि मित्रांनो, यासोबतच आणखी एक आनंदाची बातमी समोर येते. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढचा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत असल्याची माहिती सुद्धा सरकारकडून देण्यात आली. म्हणजे एकीकडे मागील थकीत पीक विमा मिळतोय, तर दुसरीकडे इतर योजनांचे पैसे सुद्धा मिळण्याचा मार्ग खुला झाला. म्हणूनच ही बातमी फक्त तुमच्या पुरती ठेवू नका. आपल्या गावातील इतर शेतकरी बांधवांपर्यंत, मित्रपरिवार आणि नातेवाईकांपर्यंत सुद्धा पोहोचवा. कारण आज खरंच अनेकांच्या खात्यात प्रत्यक्ष पैसे जमा होत आहे आणि ही माहिती प्रत्येक गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं सुद्धा गरजेचं आहे. आता एक खूप महत्त्वाची सूचना लक्षात घ्या बांधवांनो. जर तुमचं आधार कार्ड अजूनही तुमच्या बँक खात्याशी जोडलेलं नसेल तर वेळ वाया न घालवता लगेच बँकेत जाऊन ते लिंक करून घ्या. कारण ही प्रक्रिया पूर्ण नसेल तर खात्यात पैसे जमा होण्यात अडचण येऊ शकते. शासनाकडूनही स्पष्टपणे सांगण्यात आलंय, जिल्ह्यांची यादी जाहीर झाल्यानंतर काही आवश्यक गोष्टी त्वरित पूर्ण करणं गरजेचं आहे. त्यामुळे अशा छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टींकडे बिलकुल दुर्लक्ष करू नका. लक्षात ठेवा मित्रांनो, हा 1-2 महिन्यांचा विषय नाही, तर मागील 3 वर्षांचा सगळा पीक विमा एकत्रितपणे आता खात्यामध्ये जमा केला जात आहे. त्यामुळे तुमची सर्व कागदपत्र आणि माहिती अचूक असणं गरजेचं आहे. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, सरकारने आता लाभार्थी यादी मोबाईलवर सुद्धा उपलब्ध करून दिली. त्यामुळे तुम्ही घरबसल्या सहजपणे तुमचं नाव यादीत आहे का नाही हे तपासू शकता. वेळेवर योग्य माहिती घेऊन आणि आवश्यक पावलं उचलून तुम्ही ही संधी बिलकुल. या मदतीमुळे आता बियाणं, खतं यासाठी सावकाराकडे जाणे, सरकारकडून मिळालेलं हे पाठबळ पुढील हंगामासाठी नव्याने उभं राहण्याची ताकद आणि आत्मविश्वास देणारं ठरेल. आता महत्त्वाची अपडेट आहे का शेतकरी बांधवांनो, सरकारने ज्या नव्या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली त्यांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली. आता या यादीमध्ये सुरुवातीला नाशिक जिल्ह्याचा समावेश करण्यात आला. त्यानंतर अहमदनगर, सोलापूर, नंदुरबार आणि विदर्भातला अकोला हे जिल्हे या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले. त्यासोबतच यवतमाळ, परभणी, जालना, बीड, सातारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि रायगड या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यात सुद्धा निधी जमा होत असल्याची अत्यंत इम्पॉर्टंट माहिती मिळते. त्यासोबतच कोकण किनारपट्टीचा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना सुद्धा या योजनेचा फायदा दिला जात आहे. म्हणजेच मित्रांनो, सरकारच्या या निर्णयामुळे या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात पीक विम्याची रक्कम मिळायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे आता पैसे येतील का अशी जी शंका होती ती पूर्णपणे दूर झाली. आता कोणतीही काळजी करायची गरज नाही. फक्त तुमचं खातं वेळोवेळी तपासा, कारण कधीही रक्कम तुमच्या खात्यात जमा होऊ शकते. आता सरकारकडून पीक विम्याला अंतिम हिरवा कंदील मिळाल्यामुळे कुठलीही काळजी करायची गरज उरलेली नाही. कारण आज प्रत्यक्षात मदत, कारण राज्यातील मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची खाती या बँकेत आहेत. त्यानंतर कॅनरा बँक, युनियन बँक ऑफ इंडिया तसेच पंजाब नॅशनल बँक या बँकांमधून सुद्धा थेट खात्यावर पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. यासोबतच सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक आणि इंडियन बँक यांच्या माध्यमातून सुद्धा रक्कम शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जात आहे. फक्त राष्ट्रीयकृत बँका नाही, तर ग्रामीण आणि सहकारी बँकांमधील खातेदार शेतकऱ्यांनाही याचा लाभ दिला जात आहे. तसेच ICICI आणि HDFC बँक यासारख्या खाजगी बँकांमधील खातेदारांना सुद्धा निधी मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो, तुम्ही कोणत्याही बँकेत खाते ठेवलेले असेल तर घाबरायची गरज नाही. फक्त उगाचची धावपळ नाही आणि पैशांचा विलंबसुद्धा नाही. तुमच्या हक्काचा पैसा अगदी सुरळीतपणे आणि सरळ तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. अनेक दिवसांची प्रतीक्षा संपून आता प्रत्यक्षात मदत मिळत असल्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण तयार झालं आहे. तर शेतकरी बांधवांनो, ही होती पीक विमा संबंधी अतिशय महत्त्वाची बातमी. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल
तर व्हिडिओला लाईक द्या, चॅनलला सबस्क्राईब करा, जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा. आता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.